नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। तुम्हाला पण पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे का? कारण की तुम्ही बघू शकताय सेफ असतात, गव्हर्नमेंट गॅरंटी असते आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे खूप चांगल्या योजना आहे। पण अनेक जण कन्फ्युजन होता कुठे इन्व्हेस्ट केलं पाहिजे। मग ते प्रत्येकाच्या नीडनुसार असतं, जसं की तुमच्या घरात लहान मुलं आहे मग कुठल्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, किंवा सिनियर सिटीजन आहे, किंवा मला रिटायरमेंटसाठी प्लॅनिंग करायची आहे, किंवा मला मंथली इन्कम पाहिजे आहे, माझं वय 18 पूर्ण आहे, मग यासाठी वेगवेगळ्या स्कीम्स आहे। मग सगळ्यात सुरक्षित कुठली असली पाहिजे, कुठे जास्त रिटर्न मिळणार आहे, कुठे चांगली आहे, कुठे टॅक्स लागत नाही, कुठे TDS लागत नाही। अनेक जणांना याबाबत माहिती नसते, त्यामुळे आजच्या व्हिडिओत तुम्हाला 5 अशा पोस्ट ऑफिसच्या बेस्ट स्कीम सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकताय तुमच्या नीडनुसार। कारण की बघा, प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाच्या घरात लोक वेगळी आहे, त्यामुळे कुठल्या स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे हा वैयक्तिक निर्णय असला पाहिजे। त्यामुळे सगळी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगतोय। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन आला असाल, अशीच माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की सबस्क्राइब करून बेल बटन दाबा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या भरपूर साऱ्या स्कीम्स आहे, त्यामुळे बेस्ट 5 तुम्हाला सांगतोय। सगळ्यात पहिली 5वी सांगणार आहे जी की कॉमन आहे, कोणाला काहीच रिस्क नको आहे, तिथून आपण सुरुवात करू 1 नंबर पर्यंत। 1 नंबरची सगळ्यात बेस्ट असणार आहे, ज्यामध्ये 1.5 लाख रुपये आपण सेव्ह करू शकणार आहोत, प्लस आपल्याला जे रिटर्न मिळणार आहे त्यावर कुठलाही टॅक्स लागणार आहे। पहिल्या नंबरची जबरदस्त स्कीम आहे आणि 4 नंबरची जी स्कीम आहे ज्यामध्ये मी स्वतः इन्व्हेस्टमेंट करतोय, खूप जबरदस्त असणार आहे। तर सगळ्यात पहिले 5 नंबरची स्कीम समजून घेऊ, ती आहे पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम। नेमका काय आहे तर जसं की FD असते त्याच प्रकारे पोस्ट ऑफिसमध्ये जे आपण FD करतो त्यालाच इथे टाइम डिपॉझिट म्हणतात। खासियत त्याची अशी आहे की अनेकांना कुठून पैसे मिळाले, समजा माझ्याकडे आता एक गाडी आहे, जुनी गाडी आहे, ती मी विकतोय, मग मला 3 ते 4 लाख रुपये मिळणार आहे, पण मी ते कुठेही खर्च करून टाकेल, म्हणून मला समजा गरज पडल्यावर ते काढायचे असेल तर मी FD करू शकतोय। सगळ्यात सुरक्षित पर्याय आणि पोस्टाच्या FD मध्ये जास्त रिटर्न्स आपल्याला मिळतात, किती मिळतात ते पण सांगतोय। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 1000 रुपयांपासून इन्व्हेस्टमेंट करू शकताय, मॅक्झिमम किती पण इन्व्हेस्टमेंट करू शकताय, ही एक चांगली गोष्ट आहे। त्यानंतर जे पण पैसे आपण टाकणार आहोत ते 1 वर्षासाठी, 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी या प्रकारे आपण टाकू शकतोय। आता तुम्ही इथे व्याजदर पण बघू शकताय, म्हणजे 1 वर्षासाठी मी टाकतोय तर 6.9% इतका व्याजदर आहे, 2 वर्षासाठी टाकतोय तर 7% मिळेल, 3 वर्षासाठी टाकतोय तर 7.1% मिळेल आणि 5 वर्षासाठी टाकतोय तर 7.5% मला व्याजदर मिळेल। आता विथ कॅल्क्युलेशन, ज्या 5 स्कीम सांगणार आहे त्याचं विथ कॅल्क्युलेशन सांगणार आणि विथ कॅल्क्युलेशन शेवटी तुम्हाला कंपेअर सुद्धा करून दाखवणार आहे की यातली कुठली बेस्ट आहे आणि कुठे जास्त आपल्याला रिटर्न मिळत आहे। तर तुम्ही ते FD कॅल्क्युलेटर बघू शकताय पोस्ट ऑफिसचं। समजा जर मी 10 लाख रुपये इन्व्हेस्ट करतोय, मग तुमच्याकडे किती आहे ते तुम्ही करताय, 5 वर्षासाठी करताय तर 7.5% व्याजदर मिळत आहे, म्हणजे मी 10 लाख इन्व्हेस्ट केले आहे वन टाइम। त्यानंतर मला इथे 4,49,000 म्हणजे जवळपास 4.5 लाख रुपयांपर्यंत इथे मला व्याजदर मिळते 5 वर्षामध्ये, जी की एक चांगली गोष्ट आहे। आणि टोटल रक्कम माझी होते 14 लाख, म्हणजे मी 10 लाख टाकले आणि 5 वर्षानंतर मला 14 लाख मिळाले। त्यामुळे अनेक जण जे ते घरामध्ये सेव्ह करून ठेवतात त्यापेक्षा FD चांगली आहे, म्हणजे काहीच न रिस्क घ्यायची आहे, फक्त पडून ठेवण्यापेक्षा बँकेत FD करतोय, त्यातल्या त्यात पोस्टात FD करतोय तर चांगलं व्याजदर मिळतंय। त्यानंतर दुसरी स्कीम आहे किसान विकास पत्र योजना। जबरदस्त स्कीम आहे, यामध्ये आपण 10 लाख रुपये टाकले, 5 वर्षानंतर 14 लाख रुपये झाले, पण हेच 10 लाख रुपये जर तुम्हाला डबल करायचे असेल तर यस, पोस्ट ऑफिसची ही स्कीम आहे ज्यामध्ये पैसे डबल होतात। पहिले तर ही खास करून शेतकऱ्यांसाठी योजना आणली होती, त्यामुळे अजूनही लोकांना वाटतं किसान विकास पत्र म्हणजे शेतकऱ्यांसाठीच आहे, पण तसं नाही आहे। कुठलाही भारतीय नागरिक ज्याचं 18 वय पूर्ण आहे तो इथे इन्व्हेस्ट करू शकतोय आणि जी पण आपण अमाऊंट टाकतोय, म्हणजे 1000 टाकतोय, 2000 टाकतोय, 1 लाख टाकतोय, 2 लाख टाकतोय, त्याचे दुप्पट होणार। म्हणजे 5 टाकले तर 10 होणार, 10 लाख टाकले तर त्याचे 20 लाख होणार। त्यामुळे जबरदस्त आहे। यावर आपण व्हिडिओ पण बनवला आहे, बघितला नसेल तर नक्की बघून घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकून देईल। आता तुम्ही ते कॅल्क्युलेटर बघू शकता, म्हणजे माझ्याकडे 50,000 रुपये आले, मला असं वाटतं ते खर्च होऊन जाईल, त्याच्यापेक्षा ते मला इन्व्हेस्ट करायचे आहे, त्याचे किती झाले 1 लाख रुपये झाले। त्याचऐवजी समजा जर मी 5 लाख टाकतोय तर 10 लाख होतील, आणि समजा जर का तुम्ही 10 लाख रुपये टाकताय
तर त्याचे 20 लाख रुपये होतील. कधीमध्ये होत आहे? 9 वर्ष 5 महिन्यामध्ये, जवळपास 115 महिन्यामध्ये जे पण आपण पैसे टाकले ते दुप्पट होतात. ही बेस्ट स्कीम्स आहे का? तर याच्यापेक्षाही भारी स्कीम्स आहे, ते पण तुम्हाला सांगतोय. त्यानंतर तिसरी आणि बेस्ट स्कीम्स आहे, जर का तुमच्या घरामध्ये लहान मुलगी असेल जिचं वय 10 वर्ष किंवा त्याच्या आत आहे, तर तुम्ही सुकन्या समृद्धी योजनेमध्ये अकाउंट क्रिएट करू शकताय. व्याजदर 8.2% मिळतं. महत्त्वाचं म्हणजे वर्षभरामध्ये तुम्ही कितीही इन्व्हेस्ट करू शकताय, 1.5 लाख रुपयांपर्यंत विथ कॅल्क्युलेशन दाखवतो. समजा मी महिन्याला 2,000 रुपये या अकाउंटला टाकतोय किंवा वर्षाला 24,000 रुपये टाकतोय. 5 वर्ष समजा मुलीचं वय आहे आणि आता समजा 2025 मध्ये म्हणजे या वर्षी मी योजना स्टार्ट करतोय, तर तुम्ही ते बघू शकताय. तिचं 21 वय कधी पूर्ण होणार आहे? 2046 मध्ये. म्हणजे टोटल इन्व्हेस्टमेंट मी करतोय 3,60,000 रुपये. मला त्यावर मिळणार आहे 7,48,000 रुपये. म्हणजे मी 3 टाकतोय तर मला 7,48,000 मिळत आहे. म्हणजे टोटल 11 लाख मिळणार आहे. मग तुमची मुलगी 10वीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिला दुसरं शिक्षण घ्यायचं आहे, तेव्हा तुम्ही 50% पैसे काढू शकताय. तिचं लग्न करायचं आहे, 18 वय पूर्ण झालं आहे, तेव्हा 50% काढू शकताय. आणि मुलीचं 21 वय पूर्ण झालं आहे, तर तुम्ही सगळे पैसे काढू शकताय. तुम्ही जेवढे जास्त पैसे टाकाल तेवढं चांगलं आहे. जसं की बघू शकताय, समजा मी 60,000 रुपये वर्षाला टाकतोय, तर मी टोटल 9 लाख इन्व्हेस्ट करतोय. 9चे डबल म्हणजे 18,71,000 होत आहे 2046 पर्यंत. त्यामुळे तुमच्या घरात जर मुलगी आहे, तुम्हाला तिच्या शिक्षणासाठी लग्नासाठी पैसे सेव्ह करायचे आहे, तर बेस्ट स्कीम्स असणार आहे. आता तुम्हाला कंपॅरिझन करून दाखवणार आहे, जी 1 नंबरची स्कीम सांगणार आहे, याच्यापेक्षाही त्याच्यामध्ये जास्त रिटर्न मिळतात. त्यानंतर पुढची स्कीम आहे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाचं वय 60 आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, नक्की शेअर करा. बेस्ट स्कीम्स आहे. जसं की तुम्ही ते बघू शकताय, तुमच्या घरामध्ये कोणी सेवानिवृत्त आहे, त्यांच्यासाठी कमीत कमी 60 वर्ष पूर्ण पाहिजे. पण काही अटी आहे, जसं की तुम्ही अर्ली रिटायरमेंट घेतली असेल तर 50 ते 60 वयामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकताय. कमीत कमी 1,000 रुपये ठेवू शकताय. जास्तीत जास्त 1,000च्या पट्टीमध्ये किती पण इन्व्हेस्टमेंट करू शकताय. दर 3 महिन्याला इथे व्याजदर आपल्याला मिळतं. 5 वर्षांची मुदत आणि 8.2% इथे आपल्याला इंटरेस्ट मिळतो. जसं की तुम्ही कॅल्क्युलेटर बघू शकताय. समजा माझ्याकडे 5 लाख रुपये आले रिटायरमेंटचे, मी याच्यात 5 लाख रुपये टाकतोय. 5 वर्षांसाठी 8.2% व्याजदर मिळतंय. ते बघा मॅच्युरिटी अमाऊंट म्हणजे 5 वर्षानंतर मला 4,23,000 तर मिळणारच आहे. सोबत क्वार्टरली इंटरेस्ट म्हणजे दर 3 महिन्यांनी 6,150 रुपये मिळणार आहे. जेणेकरून माझा खर्च महिन्याचा मी काढू शकतो. गोळा औषध जे पण रिटायर पर्सन असतात ते. म्हणजे आपण 1,23,000 रुपये 5 वर्षात इंटरेस्ट कमवणार आहोत, प्लस आपली मॅच्युरिटी अमाऊंट पण मिळते. त्यामुळे जे रिटायर आहात, एकदम पैसे कुठे खर्च होऊन जातील त्यापेक्षा इथे इन्व्हेस्ट करू शकता. त्यानंतर 5वी आणि बेस्ट स्कीम्स आहे. जर का तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटसाठी इन्व्हेस्ट करायचे तर PPF म्हणून योजना आहे, त्यात इन्व्हेस्ट करू शकताय. जसं की इथे बघू शकताय, सध्याचा व्याजदर 7.1% आहे. पण तुम्ही ते बघू शकताय, कमीत कमी 500 आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये इथे गुंतवता येतात. यामध्ये PPFची मुदत 15 वर्षाची असते. म्हणजे 15 वर्षामध्ये हे लॉकिंग पिरियड असतो. त्यानंतर इथे बघू शकताय, 15 वर्ष संपल्यानंतर आपल्याला ते पैसे मिळतात. विथ कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. जसं की इथे बघू शकताय, तुम्ही इथे इयरली इन्व्हेस्टमेंट करताय 10,000 रुपयांची 15 वर्षासाठी 7.1%. तुम्ही ते बघू शकताय, 1.5 लाख टाकले, त्यावर 1,21,000चं व्याज मिळालं. मॅच्युरिटी अमाऊंट आपल्याला 2,71,000 आली. तेच आपण इयरली 1 लाख इन्व्हेस्ट करतोय 15 वर्षांसाठी. तर बघू शकता, आपण 15 लाख इन्व्हेस्ट केले, त्यावर आपल्याला 12,12,000चं व्याज मिळालं. म्हणजे 15 लाखाचे 27 लाख झाले, जे की आपल्या रिटायरमेंटमध्ये कामाला येतील. तर मित्रांनो, या होत्या बेस्ट 5 स्कीम. PPF मध्ये दरवर्षी आपण टॅक्स डिडक्शन घेऊ शकतोय. 1.5 लाख रुपयांपर्यंत मिळणारी जी पण रक्कम आहे 15 वर्षानंतर ते टॅक्स फ्री आहे. अशा या योजना आहे. प्रत्येकाचे काही फायदे आहे, नीडनुसार तुम्ही घेऊ शकताय. आता या प्रत्येकावर तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा. म्हणजे अप्लाय कसं करायचं, कुठले कुठले डॉक्युमेंट लागताय, त्यावर पण व्हिडिओ बनवेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.